जय जय स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या एका अप्रतिम शिकवणीबद्दल, श्रद्धेचे महत्त्व आणि श्रद्धेच्या माध्यमातून जीवनात येणाऱ्या चमत्कारांचा अनुभव। दररोजच्या जगात आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। आर्थिक संकट, नात्यांतील संघर्ष, मानसिक ताण आणि निराशेचे अनेक क्षण, हे सर्व आपल्याला थकवतात, आपली श्रद्धा कमी करतात आणि आपला आत्मविश्वास कमी करतात। पण स्वामी समर्थ म्हणतात, ज्या मनुष्याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे तो कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो। या कथेत आपल्याला एक अशी घटना समजेल जिथे श्रद्धा आणि भक्तीने एका गरीब भक्ताच्या जीवनात बदल घडवला। कथा, गरीब भक्त आणि स्वामी समर्थ। गावाच्या एका छोट्याशा घरात रामभाऊ नावाचा एक भक्त राहत होता। त्याचं जीवन नेहमीच संघर्षाने भरलेलं होतं। रोजच्या जेवणापर्यंतची चिंता, आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी, आजूबाजूच्या नात्यांमध्ये सतत निर्माण होणारे गैरसमज, या सर्व संकटांनी त्याचं मन भारावलं होतं। एक दिवस रामभाऊच्या मनात विचार आला, जर मी माझ्या संकटांना तोड देणारा उपाय शोधू शकलो तर कदाचित माझं जीवन बदलेल। त्यावेळी त्याच्या लक्षात आले की त्याच्या आजूबाजूला अनेक जण स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेत होते। त्याच्या मनात एक विचार आला, जर मी स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊन आपलं हृदय त्यांच्याकडे उघडलं तर कदाचित माझ्या जीवनात प्रकाश दिसेल। रामभाऊ आपल्या गरीब साधनांसह स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला। त्याचं हृदय धडधडत होतं, मनात एकच भाव, स्वामी, माझ्या जीवनाला दिशा दाखवा, मला मार्गदर्शन द्या। स्वामी समर्थ त्याला हसत पाहत म्हणाले, भक्ता, जर तुझ्या मनात श्रद्धा असेल तर संकट कधीही तुझ्यावर विजय मिळवू शकत नाहीत। तू फक्त मन शांत ठेव आणि श्रद्धेने प्रयत्न करत राहा। त्या क्षणी रामभाऊच्या हृदयात एक अनोखी शांती पसरली। त्याने विश्वास ठेवला आणि घराच्या परताव्यावर आपल्या कामात पूर्ण लक्ष देऊ लागला। श्रद्धेची परीक्षा, परंतु श्रद्धा ही कधीही सहज मिळत नाही। काही दिवसांनी रामभाऊच्या जीवनात पुन्हा संकट आले। शेतातील पिकं वायूने उडून गेली, गावात अचानक रोग पसरला आणि आर्थिक अडचणी वाढल्या। परंतु रामभाऊच्या मनात आता भीती नव्हती। त्याने आठवले स्वामी समर्थांचे शब्द, श्रद्धा ठेवा, मी तुझ्या सोबत आहे। त्याने शांततेने परिस्थितीचा सामना केला। उशिरा रात्री शेतात काम करीताना, मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना आणि गावकऱ्यांना मदत करताना रामभाऊला जाणवलं की स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकट हलकं होतं आणि मार्ग सुकर झाला। काही महिन्यांनी रामभाऊच्या शेतातील नवीन पिकं चांगली मिळाली, आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्याच्या घरात शांतता परत आली। त्याने अनुभवला की श्रद्धा ठेवल्यास आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवल्यास संकट कधीही अखेरपर्यंत टिकत नाहीत। शिकवण आणि संदेश, या कथेतून आपल्याला काही जीवन संदेश मिळतात। 1. श्रद्धा बरोबर शक्ती। जो मनुष्य आपल्या अंतःकरणात श्रद्धा ठेवतो त्याच्यात अडचणींवर मात करण्याची अद्भुत क्षमता निर्माण होते। 2. संयम आणि धैर्य। संकट येताच राग किंवा तणाव व्यक्त करणे सोपे आहे, परंतु स्वामी समर्थ शिकवतात की संयम आणि धैर्य ही खरी शक्ती आहे। 3. कर्मावर लक्ष ठेवा, फळाची अपेक्षा सोडा। आपलं काम मनापासून करा आणि परिणामाची चिंता नको, फळ आपोआप मिळेल। 4. संकटे स्वीकारा आणि त्यातून शिका। जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून शिकण्यास तयार रहा। श्रद्धा ठेवल्यास संकटांचा अनुभव सकारात्मक बनतो। 5. स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव। जेव्हा भक्त प्रामाणिक श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा स्वामींची कृपा स्वतः दिसू लागते। दैनंदिन जीवनात श्रद्धेचा उपयोग। आपल्या दैनंदिन जीवनात देखील आपल्याला श्रद्धेचा मोठा उपयोग होतो। उदाहरणार्थ, कामावर ताण येतो, श्रद्धा ठेवल्यास मन शांत राहते आणि योग्य निर्णय घेतले जातात। नात्यांमध्ये संघर्ष येतो, श्रद्धा ठेवून संयम राखल्यास नातेसंबंध सुधारतात। आर्थिक अडचणी येतात, श्रद्धा ठेवल्यास मार्ग मिळतो आणि मानसिक भार हलका होतो। रामभाऊच्या उदाहरणाने आपल्याला शिकवले की श्रद्धा आणि भक्तीचा संगम जीवनात चमत्कार घडवतो। प्रेरणादायी समारोप। आजपासून स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा। ज्या मनुष्याला श्रद्धा आणि भक्तीचा आधार आहे त्याचं आयुष्य अंधारात राहत नाही। संकट येतील पण ती तात्पुरती असतात। स्वामी समर्थ सांगतात, जो मन भक्तीत स्थिर आहे
त्याला जगातलं कोणतंही संकट जिंकू शकत नाही। आपणही आपल्या जीवनात श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि मनाला स्वामी समर्थांच्या कृपेवर स्थिर ठेवा। जय जय स्वामी समर्थ।